नमस्कार मित्रांनो, पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते। पण या पूजेप्रमाणेच पूजेचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे। तर तुम्ही सुद्धा या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचा पूर्ण फळ मिळेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे। त्याचबरोबर 5व्या गुरुवारी अमावस्या आली आहे, व्रताचे उद्यापन करावे का पूजा उपवास करावा की नाही, 5वा गुरुवार करायचा का, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताच्या उद्यापन कसे करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरुवार करावे। 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालतं का, असं बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे। तरी यंदा गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे। तर अमावस्या ही बुधवार दिनांक 10 जानेवारीला रात्री 8:11 नंतर सुरू होणार आहे आणि गुरुवार ते 11 तारखेला सायंकाळी 5:27 पर्यंत म्हणजेच 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। तर अमावस्या ही काही कोणतीही वाईट गोष्ट नाही। अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे। तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते, वाईटच असते। असं काहीही नसतं। कारण बघा, आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। हे लक्ष्मीपूजन आपण अमावस्या काळातच करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळ सुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या दिवशी उद्यापन करणं काहीही हरकत नाही। तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजा सुद्धा करू शकता आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा असतो। आतापर्यंत 3 गुरुवार झालेले आहेत। 4 जानेवारीला 4था गुरुवार असणार आहे आणि 11 जानेवारीला 5वा गुरुवार असणार आहे आणि 5व्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे। कारण 4 गुरुवार करून उद्यापन करणं खरं तर चुकीचंच आहे। कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावे असा नियम आहे। त्यामुळे शक्य झालं तर 5व्या गुरुवारीच उद्यापन करा आणि 5व्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण असली तर आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला पूजा मांडायला सांगा, आरती करायला सांगा, आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू आणि एक फळ फक्त द्यायला सांगा। उपवास मात्र तुम्ही स्वतः करा। अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता। शेवटी भावना महत्त्वाची आहे आणि अमावस्येबद्दल सांगायचं झालं तर आपण उद्यापन हे सायंकाळीच करत असतो, संध्याकाळच्या वेळीच करत असतो आणि अमावस्या ही सायंकाळी 5:30 वाजता संपणार आहे आणि आपण 6 ते 7:30 या दरम्यान सुद्धा उद्यापन करू शकतो। उलट ती लक्ष्मी येण्याची वेळ आहे, त्यामुळे उत्तमच असणार आहे। त्यामुळे शेवटच्या गुरुवारी 5:30 वाजता अमावस्या संपल्यानंतर आपल्याला उद्यापन करण्यास काहीही अडचण नाही। अमावस्या काळात मात्र तुम्ही पूजा वगैरे सर्व काही करू शकता आणि स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव राहिला असेल तर त्यांनी सुद्धा काही काळजी करायचे कारण नाही।
त्यांनी सुद्धा उद्यापन 5व्या गुरुवारीच करावयाचं आहे. तर आता उद्यापन कसं करायचं? ज्याप्रमाणे आपण तिन्ही गुरुवारी हे व्रत केलं, पूजा केली, तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे. कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, उपवास करायचा आहे आणि सायंकाळी उद्यापन करायचं आहे. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7 किंवा 11 सुवासिनींना किंवा कुमारिका बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्या सुवासिनींना आपण देवीचं रूप मानून त्यांची पूजा करायची आहे. त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो. तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक फळ दिलं तरीही चालेल. फळ कोणतेही, केळी, सफरचंद दिले तरीही चालू शकतं. या ठिकाणी 5, 7, 11 अशा मालिका किंवा सुवासिनी पूजू शकता. तर तुम्ही एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. म्हणजेच शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार आलेल्या स्त्रियांना काही ना काहीतरी जेवढे शक्य होईल तेवढे द्यायचे आहे. शेवटी भावना महत्त्वाची आहे. मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते सर्व आनंदाने करायचं आहे. त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही केशरयुक्त दूध सुद्धा देऊ शकता. या दिवशी सर्व स्त्रियांचा उपवास असतो, तर तुम्ही थोडंसं छोट्याशा पेपर कपमध्ये दूध सुद्धा देऊ शकता. शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे. आपल्या घरी अनेक स्त्रिया येणार आहेत. काही जणांना व्रताचं उद्यापन करण्यासाठी 5, 7, 11 अशा सुवासिनींना किंवा कुमारिका मिळत नाहीत, तर त्यांनी फक्त एक जरी कुमारिका किंवा सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला, म्हणजे हळदी कुंकू असेल, फळ, व्रताचं पुस्तक, भेटवस्तू असं काही त्या एकीला जरी दिलं तरीही चालू शकतं. म्हणजे तरीही तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजनही करता येतं. शक्य झालं तर ब्राह्मणाला शिदा व वस्त्र देऊन दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावं आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी, कथा वाचावी, देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी. नंतर आगमन पुनरागमन असे 3 वेळा बोलून घटातील नारळ उचलून ठेवावा. जे काही निर्मल्य असेल, पान, फुले, ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा बागेमध्ये, आपल्या गार्डनमध्ये, शेतामध्ये खड्डा खांदून त्यामध्ये पुरू शकता. घटावरचं नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता किंवा नसेल तर फोडून प्रसाद म्हणून घरीच खाऊ शकता. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार करा. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करायचं, कधी करायचं याबद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.